आहे काय कारण एकीकडे दोन समाजामध्ये जरी असं सांगितलं जातंय पण तुमच्या ह्याच्यामध्ये सर्व जातींचा समावेश दिसू लागला। त्याचं कारण असं की छगन भुजबळ जे करतायत ते सामान्य ओबीसी बांधवांना, दलित बांधवांना, मुस्लिम बांधवांना चांगलं वाटत नाही। जातीवाद पसरवणं, दुसरं गोष्ट की मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून रद्द करा म्हणणं, म्हणजे सामान्य ओबीसींना सुद्धा वाटतं, सामान्य दलित बांधवांना, मुस्लिम बांधवांना वाटतं जर नोंदी सापडल्या असतील सरकारी तर आपण फुकट भांडण काय विकत घेतात आपले नेते, हे त्यांना वाटायला लागलं। हा, नसत्या नोंदी सापडल्या, मराठ्यांचं गॅजेट नसतं, ओबीसीच्या यादी जी तयार झाली मंडल कमिशनच्या अगोदर पण होती की 83 क्रमांकाला जर मराठा आणि कुणबी आहे तर आपल्या नेत्यानं जाणून बुजून काही आमिषे आपल्या नेत्याला दिलीत की काय, का हे मराठ्यांचं भांडण विनाकारण उकरून घेऊन सामान्य ओबीसीत आणि सामान्य मराठ्यात भांडणं लावायचं काम करायला लागलेत, हे त्यांच्या लक्षात आले। म्हणून ते सगळ्या जाती धर्माचे लोक रॅलीमध्ये सहभागी व्हायला लागलेत। आता तरी सरकारनं आणि ओबीसीच्या मुकादम जो आहे येवल्याचा, त्याने सगळ्याचा कार्यक्रम लावलाय ओबीसीत आणि मराठ्यात भांडणं लावायचं, त्या मुकादमानं तरी समजून घेणं गरजेचं। पण हाके तुमच्या विरोधात नेहमी बोलताय, पण तुम्ही सतत म्हणताय की मला धनगर समाजाचं कुणीही माझ्या विरोधात नाहीये, ओबीसी समाजाचं कुणी विरोधात नाहीये, तुमच्या टीका होत असली तरी ही तुमची भूमिका काय आहे? नाही, आता शेवटी काय असतं, ज्यावेळेस आपण कोणाला विरोधक मानत नाही, शत्रू मानत नाहीत, पण आता समोरचे नेते काय म्हणतात ना, भांडण विकत घेतल्यासारखंच करायचं, त्याला पर्याय नाही आमचा। पण आमच्याकडून कधीच ओबीसी बांधवाला गावखेड्यातल्या एकाही मी आजपर्यंत 10 महिन्यात दुखवलेलं नाही, कोणत्या नेत्याला पण नाही, त्यांच्या कोणाच्याच ते एकटा सोडता, त्याला सोडणार नाही, कारण त्यांनी ओबीसीचं सुद्धा वाटोळं केलेलं आहे आणि मराठ्यांचं सुद्धा। इतकं ते जर स्वतःच्या एसटी आरक्षणासाठी लढले असते तर आतापर्यंत एसटी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पण असतं। आपली विधानसभेची कशी तयार राहील? आपल्याला जर आरक्षण नाही मिळालं तर विधानसभेची आपली तयारी कशी राहील? आता ते 13 तारखेपर्यंत शंभूराजे साहेबांवरती विश्वास टाकलेला, 100% आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळत, आमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत ही पहिल्या दिवसापासून मागणी बदललेली नाही। कुणबी आणि मराठा एकच आहे। 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती कुणबी आहेत, ज्या 180 जाती घातल्या, आता त्या 300, 350, 400 झाल्या, म्हणजे बाकीच्या जाती ह्या पोट जाती, उपजाती म्हणून घातल्यात, त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्यात। मग कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती, बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती, मराठ्यांची पोटजात म्हणून कुणबी ओबीसी आरक्षणात जात नाही का? बाकीच्या कशा गेल्या? त्यांचा आमचा व्यवसाय तर एकच आहे, त्यांचा आमचा रोटीबेटी व्यवहार पण होतो। जे तुमचे निकष आहेत ते आम्हाला का लागू होत नाही, ही पहिल्या दिवसापासूनचीच मागणी बदललेली नाही। आणि कोणी किती म्हणलं बदलली तरी ती बदलत नाही। हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, सरकारी नोंदी आहेत, फक्त त्यांना बोलता येत नाही म्हणून छगन भुजबळांनी एक काम केलंय, एक 10-20 जण हाताखाली धरलेत आणि बळच बोलायला लावलेत। म्हणजे नाही का, आपल्याला एखाद्या संघ जर भांडण करायचं असलं, समोरचा नसला करीत बी तरी उगाच गुताडा द्यायचा, त्याला पेटावायचं कुठून तरी। धनगर बांधवांचं मराठ्यांचं काहीच झालेलं नाही बाबा कधी, कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावताय? एनटी व्हिजेंटी मध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे, तुमच्या याला नाही धक्का लागत। साधा येडा माणूस सुद्धा सांगू शकतो की ही 19% लढाई 27% आरक्षणातले नाहीये, वेगळा प्रवर्ग आहे एनटी व्हिजेंटीचा। धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही, कोणामुळे धक्का लागत नाही, देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। इतकं कळत असून सुद्धा बळच तुम्ही भांडण विकत घ्यायला लागलात त्या येवल्यावाल्याचं ऐकून, हे तुम्हाला तरी शोभतंय का? तुमच्या समाजाला समजतंय की हे फुकट भांडण घ्यायचं काम आहे? तुम्ही तुमच्या एसटी आरक्षणासाठी लढा ना, कोटीना मराठा पुढे राहील, तुमच्या ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहील। मी आज सांगतो, तुमच्या आरक्षणासाठी, गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी, एसटी आरक्षणासाठी तुम्ही लढा, सगळ्यात पुढे मनोज जरांगे उभा राहील। पाटील, छगन भुजबळ यांच्या पाठीमागं म्हणजे सरकारची मोठी ताकद आहे असं काय वाटतं का? हो, ते तसं करूच शकत नाही, मग ते आताच मधून आलेलं आहे का दिल्लीमध्ये टाकून, मग त्याचं नाही ऐकलं, ते सरकारचंच काम आहे, सरकार त्याला सांगतंय म्हणून ते करतोय। आपले सगळे सोयरे पण सुद्धा मागणी आहे, मराठ्यांना त्रास देतात त्या ओबीसीच्या नेत्यांना पण मराठ्यांचा सुद्धा पाडा म्हणतो, जे गोरगरीब माझ्या मराठ्यांना त्रास देईल, बरं का बरं मग ठेवायचं, का ठेवायचं? म्हणजे मतदान आम्ही करायचं, मोठं आम्ही करायचं, गोरगरीब ओबीसीने गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरिबांना त्रास द्यायचा। कशामुळे त्रास द्यायचा मराठ्यांना? काय त्रास देण्याचं कारण यांचं? मग आता हे सत्तेचे मस्तीवर जर त्रास देणार असली, सत्तेतच नाही जाऊ द्यायचं, ते हातात आहे ना आपल्या, एक खटका आपल्या हातात आहे, बाकीचे त्यांचे असले जरी
मतच करायचं नाही, पाडून टाकायचं. ही भूमिका स्पष्ट झाली आता निवडणुकीच्या समोरची भूमिका स्पष्ट आहे. बघू ना 13 तारखेपर्यंत एकदा म्हणलं की झालं. दुसरा एक माझा एक प्रश्न आहे, काल तुम्ही खंबीरपणे भाषण करताना डोळ्यात अश्रू होते, तुम्ही रडले. नाही काय भीती काय वाटते हे, तुम्हाला? तुम्ही बघा, बोलला की मला एकटं पाडायचा प्रयत्न चालू. शक्यतो खंबीरपणे लढतात. काय भीती आहे मला? काय असतं माहिती आहे का, एवढ्या मोठ्या समाजाचा, गोरगरिबांचा, मराठ्यांचा लढा मी लढतोय. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. आणि काही जणांचं खूप पोट दुखायला लागले, खूप पोट जळी आहे. त्यांचे दुकानं बंद झाली, काही आमचे बी असू द्या, काही म्हणतोय मी, सरकारचे काही. त्यांना असं वाटतंय की हे एक पोरग कुठून आलं, केव्हा दिसलं नाही, इतकं कट्टरतेने जातीसाठी काम करतंय, एवढी समाजावर निष्ठा आहे, हे मॅनेज होत नाही, हे इकत बी नाही आपल्याला, इतक्या केसेस केल्यात, यासाठी मागं लावली तरी भेट नाही. मग इतकं जर हे निष्ठेनं वागलं तर मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, नसता सरकार पडल. मग त्यापेक्षा याला उघडं पाडा. म्हणजे त्यांनी काही पेरलेत. उदाहरणार्थ आमच्यातलेच काही जण फोडायचे, त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या, पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, बोलायला लावायच्या, त्यांना ताकद पुरवायची, बदनाम करायला लावायचं. आणि मग त्यांनी प्रेस घेतल्याच्या नंतर ज्या कमेंट खाली येतात त्या कमेंटच्या जोरावरती प्रेस घेणाऱ्या आमच्याच लोकांना असं वाटतं समाजाचा मला पाठिंबा आहे. ते म्हणते तुझं बरोबर आहे, आम्ही तुमच्या सोबत आहेत. पण ते वेगळेच अकाउंट आहेत, ते वेगळेच त्याला बळ देतात आणि त्याला आणखीन अडचणीत तेच आणायला लागले. त्या कमेंट बघून त्याला असं वाटायला लागलं की मला जनतेचा सपोर्ट आहे. परंतु मराठ्यांच्या नजरेतून ते पूर्ण उतारलेले असतात. पण त्या मराठ्यांच्या नावाने टाकायचं. काही काही कमेंट तर असे आता महाच नाव आणि मलाच कमेंट टाकीत आहे. बघा आता कार्यक्रम